नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचे नाव आहे ट्रॅव्हल दोस्त तुषार। या भागामध्ये आपण कोईम्बतूर येथील आदियोगी स्टॅच्यूला भेट देणार असून आपण येथे कशा प्रकारे येऊ शकता, कुठे राहू शकता, गाड्यांची काय व्यवस्था आहे याचीही माहिती घेणार आहोत, जेणेकरून या माहितीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो। चला तर आपला हा व्हिडिओ सुरू करूयात। मुंबई पुणे येथून कोईम्बतूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक तसेच पुणे ते कोईम्बतूर रस्ते अंतर आपण समोर पाहत आहात। मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस वरून येणारी रेल्वे कोईम्बतूर रेल्वे जंक्शनवर सकाळी 7 वाजता पोहोचते। जंक्शनवर पोहोचल्यानंतर आपल्याला पुढे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीपुरम येथील टाउन बस स्टँड परिसरात यावे लागते। त्यासाठी रिक्षावाले प्रत्येकी 30 रुपये घेतात। टाउन बस स्टँड परिसरात मुक्कामासाठी बरेच हॉटेल्स उपलब्ध आहेत। आपण आपल्या बजेटनुसार हॉटेल्सची निवड करू शकता। गांधीपुरम बस स्टँडच्या चौकात श्री गौरीशंकर नावाचे प्रसिद्ध साऊथ इंडियन हॉटेल आहे। येथे मिळणारे मेदूवडा सांबर, मसाला डोसा, उत्तप्पा लज्जतदार असून आपण येथे आल्यानंतर या हॉटेलला अवश्य भेट देऊन या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता। गांधीपुरम टाउन बस स्टँड येथून प्रामुख्याने 14D नंबरची बस ईशा योगा सेंटर येथे जाते, परंतु वीकेंडला अथवा सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असल्यामुळे इतर नंबरच्या बसेस देखील ईशा योगा सेंटरला सोडल्या जातात। गांधीपुरम बस स्टँड ते ईशा योगा सेंटर या 35 किलोमीटर अंतरासाठी बसचे 50 रुपये तिकीट आहे। ईशा योगा सेंटर अर्थातच आदियोगी स्टॅच्यू येथे जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक आपण पाहत आहात। साधारण 1 तासाच्या प्रवासानंतर आपण ईशा योगा सेंटर येथे पोहोचतो। येथील एक विशेष बाब म्हणजे येथे मोफत प्रवेश आहे। कोणत्याही प्रकारची एंट्री फी येथे घेतली जात नाही। गेट मधून आत गेल्यावर समोरच ध्यानलिंग आणि आदियोगी येथे जाण्याचा बोर्ड दिसतो। ध्यानलिंग येथे जाण्यासाठी मोबाईल लॉकर मध्ये जमा करणे आवश्यक आहे। येथे मोबाईल आणि लगेज ठेवण्यासाठी मोफत व्यवस्था केलेली आहे। तसेच नाश्ता आणि जेवण करण्यासाठी येथे छोटे छोटे स्टॉल्स उपलब्ध आहेत। ध्यानलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोबाईल आत घेऊन जाण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपल्याला आतली दृश्ये पाहता येणार नाहीत। ध्यानलिंग दर्शन सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत घेता येते। ध्यानलिंगाचे प्रवेशद्वारावर नागराजांचे भव्य चित्र पाहायला मिळते। ध्यानलिंगाचे संग्रहित छायाचित्र आपण पाहत आहात। या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक विलक्षण शांततेची अनुभूती होते। या ठिकाणी वेळ कसा जातो हे कळतही नाही। ध्यानलिंग मंदिराचा परिसर पाहण्यासाठी जितका वेळ द्याल तितका वेळ कमीच पडतो। असेच हे अलौकिक आणि सुंदर ठिकाण आहे। ध्यानलिंगापासून काही अंतरावर आदियोगी मूर्ती आहे। येथे जाण्यासाठी आपण पायी चालत अथवा बैलगाडीने जाऊ शकता। बैलगाडीचे प्रति व्यक्ती 20 रुपयांचे तिकीट घ्यावे लागते। या उन्हाळ्यात येथे कडक उन्हाच्या झळा तीव्र असून या रस्त्यावर मंडपाची व्यवस्था नसल्यामुळे महिला, बाळगोपाळ आणि वृद्ध व्यक्तींसाठी ही बैलगाडीची व्यवस्था अतिशय सुखकर अशीच आहे। आपण कुटुंब अथवा मित्रांसोबत डायरेक्ट येथे आलात तर येथे देखील मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते। त्यासाठी येथे बुकिंग करणे महत्त्वाचे आहे। तसेच येथे वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्याची माहिती योगा सेंटरच्या वेबसाईटवर मिळते। या वेबसाईटची लिंक स्क्रीनवर पाहत आहात। ही भव्य दिव्य अशी प्रतिमा पाहण्यासाठी रोज हजारो भाविक पर्यटक येत असतात। पौर्णिमा आणि अमावस्येला कशा प्रकारे कार्यक्रम होतात याचाही बोर्ड येथे लावलेला आहे। भगवान महादेवाच्या अनेक उंच प्रचंड प्रतिमा भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पण या सर्वात सरस आणि अद्वितीय ठरली भगवान महादेवाची एक अर्ध प्रतिमा, जी आदियोगी या नावाने जगप्रसिद्ध आहे। जगातील सर्वात मोठा अर्धपुतळा म्हणून ईशा योगा फाउंडेशन द्वारा स्थापित भगवान महादेवाच्या आदियोगी रूपाच्या 112 फूट उंच अर्ध प्रतिमेला थेट गिनीज बुक मध्ये स्थान मिळाले आहे। आदियोगी शिवाची ही मूर्ती वेल्यनगिरी पर्वताच्या पायथ्याला असून विस्तृत हिरव्यागार परिसरात आहे। ही प्रतिमा पूर्णतः स्टीलची आहे हे विशेष। या मूर्तीची उंची 112 फूट असून मूर्तीचे वजन 500 टन इतके आहे। या अर्ध प्रतिमेचे डिझाईन तयार करण्यास 30 महिन्यांचा कालावधी तर प्रतिमा उभारण्यास 8 महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते। या मूर्तीसमोर योगेश्वर महादेवाचे छोटे मंदिर आहे। येथे येणारे भक्त जलाभिषेक अथवा पूजा करतात। आदियोगी शिव यांच्या गळ्यामध्ये भली मोठी रुद्राक्षांची माळ देखील आहे। लाखभर रुद्राक्षांची माळ कशी तयार केली असेल असा देखील प्रश्न आपल्याला इथे पडतो। या सर्वांग सुंदर मूर्तीला कितीतरी वेळ निहाळले तरी मन भरत नाही। येणारे भक्त पर्यटक नतमस्तक होतात। आदियोगींवर असलेले प्रेम, श्रद्धा, भक्ती लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते। असेच काही क्षण स्लोमो मध्ये आपण टिपले आहेत। मूर्ती प्रांगणामध्ये ईशा योगा सेंटर येथील व्हॉलंटियर यांच्यातर्फे अनेक सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम साजरे केले जातात। आलेले पर्यटक देखील या कार्यक्रमांमध्ये सामील होऊन आनंद घेतात।
Fertile soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil. Let's make it happen. आदियोगी शिव यांचा भव्य अर्धपुतळा पाहणे जेवढा सुंदर अनुभव आहे तितकाच सुंदर येथील 3D लाईट आणि साऊंड शो आहे। हा शो रोज सायंकाळी 7 वाजता सुरू होतो। या प्रसिद्ध असणाऱ्या 3D लाईट आणि साऊंड शो पाहण्यासाठी येथे खूप मोठी गर्दी जमा होते। आलेले पर्यटक हा शो पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात। हा शो सर्वांना मोफत पाहता येतो। चला मित्रांनो, आपणही हा शो पाहूयात आणि आनंद घेऊयात। मित्रांनो, कोईमतूर येथील आदियोगी शिव येथील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर आपण नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली असणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये। धन्यवाद।